श्रद्धा आमुची प्रभू तुझ्यावर, तूच जगीचा निर्माता, तूच वसूनी सर्व ठिकाणी पाहतसे माता. श्रद्धा आमुची प्रभू तुझ्यावर, नमितो तुझला अस्मादिक गण, तूच प्रभू स्वामी अमुचा. जाणीव होण्या तव प्रेमाची, पाणझोत प्रकाशाचा. श्रद्धा आमुची प्रभो तुझ्यावर. श्रद्धा तुझा रंग कसा असं म्हणण्याची वेळ यावी, अशा प्रकारे 2 उतारे आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. पहिला उतारा आहे शलमोन राजाविषयीचा. शलमोन राजाची महती काय वर्णावी. दावीद म्हातारा झाल्यानंतर त्याने आपल्या ह्या पुत्रावरती संपूर्ण कारभार सोपवला, परंतु एवढं लहान वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे ह्याची जाणीव ठेवून नम्रपणे तो परमेश्वराकडे विवेक बुद्धीची देणगी मागतो आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण राज्याचा विस्तार सुरू करतो. एवढंच नाही तर वेळेचा सदुपयोग करून स्वतःचा राजवाडा आणि परमेश्वराचं मंदिर बांधून काढतो. किती सुंदर असं ज्ञान परमेश्वराने त्याला दिलेलं, की देशोदेशीचे राजे राण्या त्याला भेटण्यासाठी यायच्या. त्यांना त्यांच्या राजवाड्यात काय कमी होतं, परंतु शल्मोनाकडे जे ज्ञान होतं त्याचा अनुभव घेण्यासाठी ते शल्मोनाकडे यायचे. सोन्यात चांदीचे ढिगारे त्याच्या पायापाशी ठेवायचे. त्या नजराऱ्यांनी पाहणाऱ्यांची नजर, डोळे दिपून जातील अशा प्रकारची ती परिस्थिती. असा हा राजा. शेवटी मात्र त्याच्या जीवनात काय झालं, परकीय स्त्रिया त्याच्या जीवनात आल्या. 1000 स्त्रियांचा धनी तो बनला. त्या सगळ्यांनी आपापली दैवतं इस्रायलमध्ये आणली आणि मग तो देखील त्या दैवतांच्या नादी लागला. बुद्धिभ्रष्ट झाला. परमेश्वराच्या मार्गावरून चुकीच्या मार्गावरती गेला. ह्यावरून 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे की परमेश्वराने दिलेली देणगी कधीही गृहीत धरायची नसते. शल्मोन ज्ञानी होता, परंतु शेवटी ते ज्ञान त्याच्या उपयोगी पडलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या मूळ अशा निष्ठेपासून कधीच ढळायचं नाही. आजूबाजूला कितीही आकर्षणं असोत, परंतु मूळ निष्ठेला धक्का लागणार नाही ह्याची माणसाने काळजी घ्यायची. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, एवढं मोठं वैभवशाली मंदिर त्याने उभारलेलं, परंतु जी छोटी छोटी मंदिरं त्याने उभारलेली होती त्या मंदिरामुळे हे मंदिर देखील पुढे उद्ध्वस्त करण्यात आलं. ज्या राज्याची त्याने सुंदर अशा प्रकारे बांधणी केलेली होती त्या राज्याचे देखील 2 तुकडे झाले. म्हणूनच माणूस जेव्हा परमेश्वराच्या सहवासात असतो, त्याच्या इच्छेनुसार जगतो, तेव्हा त्याची सतत प्रगती होत राहते. पण थोडासा तो परमेश्वरापासून विचलित झाला की विनाश ठरलेला आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी आणि अत्युच्चपदी थोरही बिघडतो, अशा प्रकारचा अनुभव शल्मोनाचा. त्याच्या अनुभवाकडून आपण शिकायचं. ह्याच्या बरोबर उलट अशा प्रकारचा अनुभव शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेला आहे. सुरफुनकी जातीची कनानी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताची कीर्ती ऐकते. आपल्या मुलीला भूताने पछाडलेला आहे, प्रभू येशू तिला नक्कीच मुक्त करू शकणार आहे असा दुर्दम्य विश्वास ती व्यक्त करते. प्रारंभी येशूने तिच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु तिने मात्र आपला हेका काही सोडला नाही.
तिच्या त्या निष्ठेकडे पाहून प्रभूने तिच्या मनाप्रमाणे तिच्या मुलीला बरं केलं. ही खरी श्रद्धा. कितीही अडथळे आले तरी शेंडी तुटो की पारंबी तुटो, आपली श्रद्धा तुटू द्यायची नाही. ह्याला म्हणतात विश्वास. आज ही विश्वासाची देणगी आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.